काळोखी समजू लागल्या दिवसापासून हे गणराया तुझं भजन पूजन माझ्या हातून होतंय. अरे मीच नव्हे तर या विदर्भातील सारी जनता आज तुझ्या नावाचा जय जयकार करते. ध्यानी मनी चिंतनी आषणी शयनी भोजनी मुखात अन्नाचा कण अथवा पाण्याचा थेंब न घेता गजानना अहोरात्र तुझं भजन, गजानना अहोरात्र तुझं पूजन. कारण आम्हाला तो ध्यास लागलाय ना देवा, तुझ्या भक्तीचा ध्यास लागलाय. आणि तोपर्यंत तुझा कृपा आशीर्वाद या विदर्भातील साऱ्या जनतेला प्राप्त होत नाही ना देवा, मन मात्र माझं काही समाधान होऊ शकत नाही. पण खरंच मी स्वतःला भाग्यवान समजते. राजे विश्वविक्रम यांच्यासारखं सौभाग्य आज माझ्या जीवनात मला प्राप्त झालं. एखाद्या विशाल वटवृक्षावर विसावलेल्या वेलींचं जीवन तसं निर्धास्त आणि सुखमय असतं, तसंच यांच्या संसारात माझं जीवन आनंदात आणि सुखाचं जात आहे. आनंदात आणि सुखाचं जात आहे. पण संपूर्ण आजचा जो दिवस आहे ना हा नक्कीच आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. कारण या साऱ्या विदर्भात आम्ही गणेश यागाला सुरुवात केली आहे. ही सारी जनता गणेश यागाची जय्यत तयारी करते. प्रत्येक जण आपलं कर्तव्य आपली जबाबदारी निभावत आहे. कारण त्याचा आदेशच तसा आहे. राज आज्ञा म्हटल्यानंतर त्या आज्ञेचं पालन करणे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मन मात्र समाधानी होत आहे. आणि मी जो विचार करते ना फक्त माझ्या सौभाग्याचा विचार करते. कारण त्यांच्या पुरुषार्थापासून माझ्या पोटी कन्या जन्माला आली. तीच माझी बाळ म्हणजे शुभका. एका स्त्रीला आणखी काय हवंय? कन्या रत्न माझ्या पोटी जन्माला आलं. आणि माझ्याच नव्हे तर या विदर्भात प्रत्येकाच्या घरोघरी आनंद निर्माण झाला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एकसारखा आनंद दिसू लागला. आणि याला कारण फक्त माझी बाळ आहे. फक्त माझी बाळ आहे. पण आज विचार सौभाग्याचा करते. सौभाग्य माझ्या मनात येणार. हा सारा माझा महाल मी सजविला आहे. अत्तराचे सडे मोतिकाच्या रांगोळ्या हे पुष्पहार कोणासाठी? तर फक्त यांच्या स्वागतासाठी. अहो नेत्र लागलेत ना आज त्यांच्या येण्याच्या वाटेकडे लागले. माझे सौभाग्य माझ्या महालात केव्हा येते आणि त्यांचं दर्शन केव्हा येतं असल्यासारखं मला झालंय. पण हे सारं वातावरण एकच सांगण्याचं कर्तव्य करते. माझ्या जीवाचा दिवला माझा सखा प्राण मला भेटण्यासाठी माझ्या मालात नक्कीच येणार आहे. हो येणारच येणार, येणारच येणार. पण हा जे सुख मला प्राप्त झालंय ना तेव्हा याला कारण फक्त तुझा आशीर्वाद आहे.